नमस्कार. फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी करणार आहे वड्याची आमटी. हे उन्हाळी वडे म्हणतात याला. तुम्हाला माहीतच असेल, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. जिन्नस वेगळे वेगळे वापरून हे वडे केले जातात. ही आमटी आपण आज करणार आहे. ही आमटी करताना मी तुम्हाला मध्ये काही टिप्स सांगणार आहे, काही माहिती सांगणार आहे. आपण आता सुरुवात करू. हे आपण उन्हाळ्यात करतो ते सांडगे आहे. आज आपण याची आमटी करणार आहे. त्याच्याचबरोबर आपण दाणे पण वापरणार आहे. हे मिश्र डाळीचे केले आहे. या सांडग्याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केला आहे. आज आपण आता याची आमटी करायला सुरुवात करू. आपण कढई तापायला ठेवली आहे. त्यात आपण थोडं तेल घालू. हे तेल तापलं की यात आपल्याला सांडगे तळून घ्यायचे. घरात करायला काही भाजी नसेल किंवा भाजी खाऊन कंटाळा येतो, तेव्हा ही आमटी किंवा तुम्ही भाजी पण म्हणू शकता सांडग्याची, ही पोळीबरोबर पण खायला छान लागते आणि भाताबरोबर पण. याआधी मी शेअर केली आहे. आणि हे सांडगे, हे वडे कसे करायचे उन्हात वाळवून, त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केला आहे. आता हे तळून घेऊ आपण. आता आपण हे वडे मिक्सरमध्ये घालणार आणि हे दाणे पण मिक्सरमध्ये घालून दोन्ही आपण बारीक करणार. आता पावडर ही आता आपली वड्याची पावडर केली आपण. आता याची आपण आमटी करणार फोडणी करून. तेल तापलं, मोहरी टाकली, हळद, हिंग, गोडा मसाला अर्धा चमचा घालते आत्ता. परत घालायचा आहे. तिखट थोडं घातलं आणि पाणी घालायचं आपल्याला. आणि मग जरा उकळी आली पाण्याला की आपण हे जे वड्याची पावडर केली आहे ती थोडी थोडी करून घालायची आणि हलवायचं. आता उकळी येईल. आता ही वड्याची पावडर आपल्याला हळूहळू यात घालायची. काही ठिकाणी हे वडे फक्त मुगाच्या डाळीचे करतात, चणा डाळ, उडीद डाळीचे करतात. पण मी यात उडीद डाळ, मटकी आणि चणा डाळ हे 3 जिन्नस वापरून हे वडे केले आहेत. आणि या वड्याची रेसिपी मी उन्हात वाळवण या वड्यांचं कसं करायचं, हे वडे कशा प्रकारे करायचे, ही पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ मी याआधी शेअर केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. भाजी जेव्हा आपल्या घरात संपते किंवा भाजीचा कंटाळा येतो आपल्याला, तेव्हा ह्या वड्याची आमटी खूप उपयोगाला येते ही आमटी. आणि शिवाय कोणी अचानक पाहुणे आले किंवा आपण दमून भागून आलो
तर ही करायला खूप पटकन सोपी आहे. याची पूर्वतयारी काय करायची, तुम्ही आधी याची पूर्वतयारी करू शकता, याचं प्रीमिक्स करू शकता. म्हणजे ते वडे तेलात तळून मिक्सरमधून बारीक पूड करून तुम्ही महिनाभर ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला कधी कंटाळा आला, संध्याकाळची वेळी कंटाळा आला किंवा अचानक करायची वेळ आली काही, तर तुम्ही ही आमटी करू शकता. पाणी वाढवायचं आपल्याला लागलं तर, जसं हवं तसं. आता यात आपण आमसूल घालणार आहे आणि मीठ घालणार आहे. अशी ही खूप सोप्या पद्धतीने पटकन होणारी अशी ही आमटी आहे. जेव्हा भाजीचा कंटाळा येतो आणि भाताला आमटीचा पण, आपल्याला तुरीची आमटी, मुगाच्या आमटीचा कंटाळा येतो, तेव्हा हे वेगळ्या प्रकारची आमटी खूप छान लागते पोळीबरोबर, भाताबरोबर. मीठ जरा बेताने घालायचं, कारण वडे करताना आपण मीठ वापरलेलं आहे. आता आपण मगाशी थोडंच तिखट मसाला घातला. आता अजून आपल्याला जसा चव हवी त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे आणि मसाला पण घालायचा आहे. गोडा मसाला, गरम मसाला हे सगळं घालायचं आणि छान उकळी आणायची. अशी आपली पारंपरिक छान टेस्टी अशी यम्मी आमटी रेडी आहे. पण ही भाताबरोबर खाऊ शकतो, पोळीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर पण खाऊ शकतो. तर अशी ही कधीही उपयोगाला येणारी ही वड्याची आमटी तुम्ही नक्की करून बघा. याआधी मी वड्याच्या आमटीची रेसिपी पण केली आहे आणि हे उन्हाळी वडे, म्हणजे याला सांडगे पण म्हणतात, हे कसे करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपीज करून पहा. यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.